like, subscribe, and get notified. Bhumika Jatra Utsav was celebrated at Korgaon on Friday night. Goddess Bhumika is the Gram Devi of Korgaon village in Pernem Taluka. Korgaon was traditionally an agricultural village. During the Bhumika Jatra, all the girls from the village who were married elsewhere used to return to the village on the festive occasion. Listen to the tradition behind this Bhumika Devi Jatra. ही जी भूमिका देवी आसा ही भूमिका देवी आमची ग्रामदेवी आसा कोरगांवची ग्रामदेवी आसा हे एक कोरगांव ही पंचायतन आसा श्री संस्थान कमलेश्वर महादेव हे पंचायतन आसा आणि ह्या पंचायतीच्या अंदर आणि 4-5 मंदिरां येतात तशीच आमच्या सगळ्या कोरगांवांतली जी मंदिरां आहात ह्या महागुजरात किंवा ह्या पंचायतींना रिलेटेड आसा प्रत्येक खंय ना कितें ताका पुण्या दिल्ली आसा तर कमलेश्वर ग्रामदेव आणि भूमिका ही ग्रामदेव ह्या देवी कडेन जो आतां तुमकां जो दिसता ही मुर्ती न्हय थंय एक सजावट केल्ली आसा ताच्या फाटल्यान हे मोठी रोयण आसा आणि रोयण मातीची रोयण आणि ते मातीची रोयण असल्यामुळे म्हणजे पयलींची पद्दत कशी आसली की आमचो जो सगळो जो कोरगांव आसलो हो कोरगांव शेती प्रधान आसलो जवळ सगळेच शेतकरी आसले आणि भू म्हणजे जमीन ह्या जमनीची पुजा करता आणि खंय येवन पुजा करता ह्या प्लेसीक त्यामुळे ही भू जमीन अशें तिका नांव पडलें ह्या जात्रेक कोरगांवांतलेच न्ही तर कोरगांवांतले भायले जे लोक आसात ते सुद्दां हांगा भक्तागण येतात उदाहरणार्थ आमच्या कोरगांवांतले जी चेडवां भायर गेल्लीं आसात दिल्ली आसा ती सगळी आपल्या परिवारा सगळी येतात त्यामुळे ह्या जागराक मोठी गर्दी जाता ह्या दिसांनी त्या शिवाय आमच्या गांवांतले प्रत्येक भायर आसा म्हणजे आमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे समाज आहात ते सगळ्या सकयले समाज किंवा पहिल्या समाजाचे सगळे जाण येतात आणि ओटी भरतात आणि ओटी भरून आपल्या मनातल्या ज्या इच्छा देवीकडे व्यक्त करतात इच्छा त्यांची पूर्ण करतात त्यामुळे ही एक जागृत देवी नवसाक पावणारी देवी अशा प्रकारची व्याख्यात जाल्ली आसा त्याच्यानंतर ह्या देवी ज्यो आसात ह्या देवी सकाळी ह्या प्रांगणात अनेक म्हणजे एकादशी द्वादशी अशा प्रकारचे विधी जातात विधी झाल्यानंतर दुपारी साधारण 12 वाजता एक महानवेद जातात आणि महानवेद जे ह्या देवीचे जे मानकरी आहेत त्या मानकरीने वाढलं जातं आणि त्याच्यानंतर ह्या जत्रेच्या निमित्तान जे अनेक लोक ह्या ठिकाणी गेले असतात त्या लोकांना सुद्धा ह्या ठिकाणी प्रसाद दिला जातात त्याच्यानंतर ओटी भरण्याचं जो कार्य असा ओटी भरण्याचं ही सकाळपासून सकाळी 7 वाजल्यापासून आता 9, 10, 11 वाजेपर्यंत काय म्हणजे चालू राहतं आणि त्या ठिकाणी जे आता 12 वाजल्याचं पालखी मिरवणूक असं पालखी मिरवणूक चालू असतं ही पालखी मिरवणूक झाल्यानंतर आपल्या जे आरोग्य दशावतारी मंडळ जे आहे हे आरोग्य दशावतारी मंडळ या ठिकाणी नाटक करतात पूर्ण रात्र जागर सकाळी याचा कार्यक्रम करतात त्याच्यानंतर सकाळी परत या ठिकाणी सगळे महाजन वगैरे सगळे एका ठिकाणी येतात त्याचा व्यवहार केला बाकीचे कोणाचे काय सगळं कंप्लीट झाल्यानंतर तिथं कापडाची पाहुणी होते आणि कापडाची पाहुणी झाल्यानंतर जमा करता झाल्यानंतर हा उत्सव समाप्त होतो संपला जातो. Celebrate the joy of gifting this festive season with Bhagyalakshmi Cashews and Dry Fruits, your trusted destination for premium dry fruits, cashews, chocolate, sweets, and exquisite handicrafts in the heart of Panjim. We have elegant dry fruit boxes and imported chocolate to lavish gift hampers and handcrafted treasures to make your celebrations truly special. Enjoy exclusive festive offers for family, friends, or corporate gifting. Visit us at Shop number to Marwa Hotel, AMG Road, near Don Bosco School, Panjim. Shop number 40 Section 2, New Municipal Market, Panjim. Bhagyalakshmi, where gifting meets tradition.
आहे